तिला दिला. हा क्षण आमच्यात एक लहर घेऊन आला होता. त्या रात्री घरी परतताना माझ्या मनात फक्त प्रियाच्या आठवणी होत्या. तिच्या हसणं, तिच्या बोलण्याची लय आणि ट्रेनमधल्या प्रवासात बितवलेले प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. त्यानंतरचे 6 महिने आमच्या आयुष्यातले सर्वात खास दिवस होते. आम्ही फोन आणि मेसेजेसद्वारे सतत जोडलेले होतो. दिवस असो की रात्र, आमच्या बोलण्यात एक वेगळंच आपुलकी आणि गांभीर्य होतं. हळूहळू आमची मैत्री प्रेमात बदलली. या काळात मी माझ्या करिअरबद्दल खूप गंभीर झालो होतो. मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला एक चांगली नोकरी मिळत नाही, तोपर्यंत मी प्रियाच्या कुटुंबाशी लग्नाची चर्चा करणार नाही. शेवटी माझ्या मेहनतीला यश आलं आणि मला एक चांगली नोकरी मिळाली. माझा पगार ₹50,000 होता आणि माझी पारिवारिक परिस्थितीही स्थिर झाली होती. मी मनातली गोष्ट प्रियाच्या कुटुंबासमोर मांडण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी मी प्रियाच्या घरी गेलो. काकीयांनी मला पाहून आनंदाने स्वागत केलं आणि लगेच प्रियाच्या वडिलांना बोलावलं. प्रियाचे वडील म्हणाले, "हो बेटा, कसं आलास?" मी धीर गोळा करून सांगितलं, "काका, मला प्रियाशी लग्न करायचं आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो." त्यांच्या चेहऱ्यावर थोडं गंभीर भाव आला. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि विचारलं, "तू काय करतोस? कुठे राहतोस? आणि तुझा पगार किती आहे?" मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, "काका, माझा पगार ₹50,000 आहे. मी एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो आणि माझी पारिवारिक परिस्थिती स्थिर आहे." काकी, ज्यांना मी आधीच ओळखत होतो, त्यांनी हसत म्हटलं, "हा मुलगा खूप चांगला आहे. मी त्याला ट्रेनमध्ये पाहिलंय. तो फक्त आपल्या मुलींचीच नव्हे, तर इतर प्रवाशांचीही मदत करतो." त्यांचं बोलणं ऐकून प्रियाच्या वडिलांनी माझ्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग विचारलं, "तू खरंच माझ्या मुलीला खुश ठेवू शकशील का?" मी आत्मविश्वासाने म्हटलं, "काका, प्रिया माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. मी तिला प्रत्येक परिस्थितीत खुश ठेवेन." त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि ते म्हणाले, "ठीक आहे. जर तुम्हा दोघांना एकमेकांवर इतकं प्रेम असेल, तर मला काही हरकत नाही." हे ऐकताच प्रिया आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. लगेचच आमच्या लग्नाच्या तयारी सुरू झाल्या. आमचं लग्न खूप थाटामाटात झालं. कुटुंब, मित्र आणि नातेवाईक या खास दिवसाचा भाग बनले. त्या दिवशी मला जाणवलं की आयुष्य कधी-कधी अशा सुंदर भेटवस्तू देतं, ज्याची आपल्याला कधीच अपेक्षा नसते. ट्रेनचा तो प्रवास माझ्यासाठी एक नवीन सुरुवात होती. त्या प्रवासात मला माझी जीवनसाथी मिळाली आणि त्या प्रवासानं माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. आता आम्ही दोघे आनंदात आमचं आयुष्य जगत आहोत आणि प्रत्येक दिवशी त्या प्रवासाच्या आठवणीत हसतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.